हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मोहिनी रेसिपी मराठी चॅनल. आज आपण गुजरात स्पेशल अशा डाळ ढोकळी कशी तयार करायची ती बघणार आहोत. त्याची चव मस्त अशी आंबट गोड तिखट अशी असते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: गूळ, बारीक किसून घेतलेलं खोबरं, कढीपत्ता, शेंगदाणे, चिंच, तूर डाळ, तेल, हळद, ओवा, जिरं, गव्हाचे पीठ, लाल तिखट, कोथिंबीर, हिंग, लसूण. आत्ता आपण सगळ्यात आधी डाळ शिजवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण इथं फोडणी करून घेणार आहेत. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण जिरं आणि लसूण कुटून घेतलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे. त्याला थोडंसं व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यात कढीपत्ता घालायचा, शेंगदाणे, हिंग, थोडासा ओवा, हळद, खोबरं जे आपण बारीक करून घेतलेलं होतं ते, आता आपण त्यात लाल तिखट घालून घेणार आहोत. त्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यासाठी तूर डाळ शिजवण्यासाठी आपण आधीच थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे. त्याला 1-2 मिनटं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर परत त्यात गरम पाणी घालून घ्यायचं, जेणेकरून डाळ लवकर शिजेल. मीठ घालून घ्यायचं. त्यात आपण चिंच घालून घेणार आहोत आणि गूळ. व्यवस्थित अशी मस्त उकळी आल्यानंतर आपण त्यात तूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत आणि 1 ते 2 शिट्ट्या घेऊन आपण ती डाळ शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे तेवढ्यात आपण कणिक मळून घेणार आहोत. इथं मी 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात मोहनसाठी तेल घातलेलं आहे, हळद, ओवा, थोडंसं जिरं. याला आपण व्यवस्थित अशी मोहन लावून घेणार आहोत. चवीनुसार मीठ. हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्याची कणिक मळून घ्यायची. आता आपण त्याची कणिक